ना की ह्याला फ्रीडम नव्हता, म्हणजे त्याचा जाईल म्हणून हा घाबरत होता, म्हणून त्याने सांगितलं मला लग्न करायचं नाहीये. म्हणजे विचार करा, म्हणजे मी ती मिस्टेक ऑलमोस्ट केली होती, म्हणजे तिला नाही बोलून. मग ती खूप रडली आणि त्या दिवसानंतर आपण बोललो नाही एक दुसऱ्याशी, नाही बोललो. म्हणजे आता त्यांनी सांगितलं की तू पुढे बघ किंवा देवाच्या मनात होतं आम्हाला भेटवणं आणि आमचं लग्न होणारच होतं. तर झालं असं की ती 4-5 महिने बोललो नाही आपण ना, 3-4 महिने नाही, पण ती माझी फेसबुक वरती फ्रेंड झाली होती. ठीक आहे. हा, तेव्हा म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा मेसेज आम्ही बोलत होतो तेव्हा आम्ही फ्रेंड होतो. तर मी अनफ्रेंड वगैरे करायचं मला काही लक्षात नाही. नॉर्मली आपण अनफ्रेंड करू चल ठीक आहे ना, अनफ्रेंड करू. पण तिने नव्हतं अनफ्रेंड केलेला मला. तर तिचा एक साडीचा फोटो होता, ग्रीन साडीचा. जर आता कोण फेसबुकवर तिला चेक, तर तो मला एवढा आवडला ना, तर मी 3-4 महिने बोललो आलीला या मुलीला मी नाही का बोलले, म्हणजे काय रिझननी नाही बोलले. परत मी तो फोटो सारखा बघत राहतो, म्हणजे फक्त फोटो बघून नाही असं नाही. रात्रीचे 3 वाजता तेव्हा मी त्याचे लग्नाचे फोटो बघतो. मग मी तिला मेसेज केला, हाय, परत हाय लिहून पाठवला. आता थोडासा, तर तिने पण रिप्लाय केला मला हॅलो करून. मग मी तिला विचारलं मुलं बघतेस का, तर ती बोलली हो मुलं बघते. मग मी बोला आई शपथ, ही मुलं बघते तर कोण आवडलं तर नाही, ठरलं तर नाही हिचं. तर ती मला बोलली नाही, आता मी कालच गेली होती, विराटचा एक मुलगा होता त्याला भेटायला, पण एवढा काय आम्हाला आवडला नाही. मग मी बोललो अरे बरं, कोणतरी आवडला नाही मोठी गोष्ट, अजून बरं आवडला नाही ना, म्हणजे माझा चान्स आहे. तर मी तिला बोललो बघ ना, म्हणजे अजून म्हणजे करायचं आहे. त्याला असं काढून घ्यायचं होतं माझ्याकडून, अजून कोणाला भेटणारेस का, अजून काय बाकी आहे का कोणाचं, काय ते सांग मला, म्हणजे तसं माझं मला. आणि त्या टायमाला ना मी ना ते म्हणजे माझं स्ट्रीट डॉग साठी ना खूप जास्त प्रेम, म्हणजे स्ट्रीट डॉगला लागलं असेल तर मी त्याच्यामध्ये खूप एवढा म्हणजे खूप जास्त असायचं ना की मी कुत्र्याला कोणी मारलं ना तर मी खूप डिस्टर्ब होऊन जायचं, मला काही समजायचंच नाही. आणि मी रात्री 2-3 दिवस कुठल्या कुत्र्याला लागलं असेल तर त्याला औषध लावलं. माझे घरचे स्वतःचे अरे रात्रीचे 2 वाजता कुठे फिरतोय ते असायचं. आणि त्या दिवसामध्ये म्हणजे असं काही असेल तो डिस्टर्ब असेल आणि त्याच्यामध्ये त्याचं काय बोलणं झालं किंवा फोन आला तर मग त्याचं असं की नाही मला नाही करायचं असं माझं होऊन जायचं. आणि असं झालं होतं की ती मला फोन करायची, अरे कसा आहेस बरा आहेस. मी तिला बोलतो 5 मिनिटात फोन करतो, 5 मिनिटात फोन. त्यात मी 3-3 दिवसात तुम्हाला त्या दिवशी म्हणाली होती वाल सुलताना हा मुलगा कसा आहे, 5 मिनिटात फोन करणार असं सांगून जो फोन ठेवायचा तो कधी करायचा ते 3-3 दिवसांत 4-4 एक हफ्ते, तरी पण ती बिचारी वेट कर, म्हणजे तिने खरंच खूप वेट केलं. काय माहिती असं कोणी नसतं केलं, मला सोडून दिलं असतं. पण कुठे ना कुठे ते असतं ना एक पहिल्यांदा भेटलं ते कनेक्शन होतं ना, असं कनेक्शन होतं म्हणून कदाचित तू नवरा होणार असेल म्हणून मी झाली असेल तुला फोन करणार. म्हणजे माझे थोडे नखरे करायचेच होते, मग करून घेतले मी तसे. मग जेव्हा ती मुलाला भेटायला गेली होती तेव्हा मी तिला विचारतोय मेसेज करत होता, तिला मी बोललो कुठे त्या मुलाचा फोटो पाठवला मला बघू दे. मी बोललो माझ्यापेक्षा थोडा हँडसम तर नाही दिसतो, जर बघू तरी कसा दिसतो. तर मी फोटो बघितला, म्हणजे ठीक आहे चल एवढी ह्याला हा नाही बोलणार. पण कसा मी बँकेत आहे, कोण जास्तही चांगला प्रोफेशनल जो चांगला दिसण्यावरती असं नाही की तुम्ही फायनान्शियली पण चांगला फोटो बघितला म्हणजे हिचा पण फोटो बघून मला असं वाटलं पुन्हा लग्न करायचं, तर तसं नाही काही. पण त्याला असं वाटलं की फोटो बघून कदाचित त्याला ओळखता येत असेल की माणसं काय आहे, तर त्याने फोटो मागितला बघायला. मग जाऊन दे ते तर तिथं त्यांचं झालंच नाही. पण तिला रोहन जिजूंनी विचारलं होतं की तो डॉग म्हणजे आमच्या घरी सगळे डॉग लवर तर त्यांना विचारतो डॉग लवरचं काय झालं, तर ती बोलायची डॉग लवरचं काय नक्की नाहीये, तो त्याचं नक्की नाही, अजून काय नक्की नाही. मग आता तुम्ही पियाला बघितलं असेल, पिया आमच्या कृतिकाची जी फ्रेंड आहे क्लोज, प्रियंका. तर एक दिवस काय आला, परत कुत्र्यावरनं भांडण झालं होतं माझं, ऍक्च्युली कुत्र्यावरनं काहीतरी भांडण झालं, परत बिनसलं होतं माझं काहीतरी. आणि ही ना टिटवायला गेली, तर टिटवायला ती पियाला भेटायला आली, कल्याणला भेटायला आलेली. तर ह्या मॅडमनी मला मेसेज केला, हाय कुठे आहेस, तर मी बोललो कल्याण. मला ऍक्च्युली कंटाळा आला होता, मी घरी आपला आराम चिल करत होतो, संडे होता चिल करत होतो. तर हिने चुकून मेसेज केला, तू फ्री आहेस का. तर आता बोलले फ्री, आता ही भेटायला बोलवणार. मी बोललो कुठे आहेस, ते बोलले कल्याणला आली आहे. मी बोललो कल्याणला आली. मग मी बोललो काय करू, जाऊ की नको जाऊ. इथे मेसेजवरती मस्त बोलायचं, पण जाण्यापर्यंत आलं ना की मी थांबून जायचो. कसा तरी काहीतरी करून आलो आपलं बाईक घेऊन. आणि त्या टायमाला म्हणजे ती पियाबरोबर उभी होती रामबाग कल्याणचं, कोणाला माहिती असेल तर
ती तिथे उभी होती आणि ती तिथे उभी मॅक्सी ग्राउंडच्या समोर ती जिथे उभी होती तो ती मला म्हणजे तिला शोधतो मी 2 राऊंड मारले मॅक्सी ग्राउंडचे आणि हे समोर म्हणजे मी सांगितलं जस्ट की मॅक्सी ग्राउंडच्या समोर आहे तर कोणी माणूस येईल मॅक्सी ग्राउंडच्या समोर बघेल. समोर आम्ही दोघी उभ्या आहोत आणि हा दोन राऊंड मारून गेला बाईक वरून. मला पिया म्हणते इसने देखा नाही क्या हमको, इसने देखा नाही क्या हमको. आता मी काय सांगू, मला वाटलं ह्याने खरंच बघितलं काय, म्हणजे ह्याचे लक्ष कुठे की ह्याने बघितलंच नाही मला. मग जेव्हा मी ऍक्च्युली मी ना सिल्क चॉकलेट घेऊन आलो होतो तिच्यासाठी, कारण ती मला खूप दिवसांतर भेटली होती ना, तर मी तिला सिल्क चॉकलेट दिलं तर मी मला असं परत बसायचं मेल्ट झालं माझं हार्ट. मी बोललो यार मीला का नाही बोलतोय, मला खरं म्हणजे मला खरंच आवडली होती इनिशियली पण आवडली, पण मी असं विचार करतो हिला नाही काय बोलतोय, मी नाही काय बोलतोय. मग फायनली मी तिला बोललो एक काम कर ना कृतिका, तू ना तुझ्या आईला तुझ्या घरी सांग आणि पत्रिका पाठव. तर ह्या मॅडमनी ना 1 हफ्ता मला खोटं सांगितलं. म्हणजे असं झालं होतं तिच्या घरच्यांनी बोललेलं की तू रडलीस एवढी विचार त्याच्यासाठी तर तू नको करू, तू लग्न नको करू झालं होतं. पण मी तुला रोज फोन तू पत्रिका पाठवली तू पत्रिका, म्हणजे मला असं होतं की मी ह्याला काय सांगू की पत्रिका पाठवली नाहीये किंवा काय. आणि माझ्या डोक्यात असं होतं की मी आता पुन्हा काय सांगू, ह्याने आधी नाही सांगितलं, आता मी पुन्हा घरी काय सांगू. म्हणजे माझ्या घरी म्हणजे मी ऍक्च्युअली आहेच तशी शांत स्वभावाची, तर माझ्या तर माझ्या घरी असं नको वाटायला की मी इतकं होऊन पण मी पुन्हा घरी सांगते की मला पत्रिका पाठवायची आहे किंवा त्याने मला सांगितलं, तर त्यांना असं नको वाटायला की हिचं काहीतरी असेल त्याच्यासोबत. म्हणून मी घाबरत होती घरी सांगायला की काय माहिती त्यांना असं वाटेल की हे लोकांचं काही म्हणजे ठरलं असेल आपसात म्हणून ही पुन्हा. तर ती भीती होती माझ्या मनात, म्हणून मी सांगतच नव्हती घरी. पण ऍटलास्ट काय माहिती ज्या दिवशी मी ऍक्च्युली ठरवलं होतं असं की नाही लग्न करायचं असं नाही ठरवलं. म्हणजे भेटायच्या वेळेस तर आमच्या दोघांचं असं होतं रामबागेमध्ये की ह्याला यायचं नव्हतं आणि माझं असं होतं की म्हणजे ह्याने मला कसं सांगितलं की तू भेटणार आहेस ना, तू खरं सांग तू नाही भेटणार आहेस, मला माहिती मला पण जायचं असं. आणि हा मला असं सांगत होता. तर माझ्या मनात कसं आलं की हा आता असं बोलतो आपल्याला आता लग्न नाही करायचं, माहितीये मला, म्हणजे माझं ठरलं होतं कारण ह्याने मला आधीच नाही सांगितलं, आम्ही जस्ट बोलत होतो फक्त. म्हटलं काय करू, पण आता नाही सांगितलं ना तर ह्याचं खरं होईल आणि ह्याचं मला खरं करायचं नव्हतं, म्हणून मी भेटायला गेली. मी म्हटलं चल 5 मिनिटं काय होतंय म्हणून पिया, आणि मी म्हटलं 5 मिनिटं आपण थांबूया आणि लगेच निघूया. पण ती 5 मिनिटं गेली आणि त्याच्यातच ह्याने मला बघून पुन्हा सांगितलं की मला त्या दिवशी मी ना खरंच ठरवलं होतं की नाही आता कन्फर्म आता हिच्याशीच लग्न करायचं. आणि मग घरी हा सगळा प्रॉब्लेम झाला, तर मी म्हटलं आता ह्याला काय सांगू पत्रिका पाठवली की नाही पाठवली काय. आणि घरी मला सांगायला म्हणजे असं खूप ऑकवर्ड वाटत होतं घरी सांगायला. तर मी ह्याला ऑलरेडी सांगितलं की मी पत्रिका पाठवली आहे. त्याच्या मी 1 आठवड्यापर्यंत पाठवली नव्हती, हे मी त्याला लग्नानंतर सांगितलं. आणि ज्या दिवशी मी काय ठरवलं होतं, मी ह्याला असं सांगणार पत्रिका पाठवली आहे आणि एकच 5-6 दिवसांनी मी सांगणार की आपलं म्हणजे पत्रिका पत्रिका नाही जुळलेली आहे, तर मग नाही करू शकत. म्हणजे घरी सांगण्याचा पण प्रश्न नाही आणि ह्याचं मन दुखवण्याचा पण प्रश्न नाही. म्हणून नाही, पण मी तिला एक प्रश्न विचारला, जर बाय एनी चान्स नाही आला तर तू माझ्याशी लग्न नाही करणार का? तर ती नाही बोलली. तर ती मला बोलायची नाही करणार. मी बोललो का, काय प्रॉब्लेम, आपलं आहे ना, आपलं जुळतंय ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही पण जर पत्रिकामध्ये नाही आला तर मी नाही करणार असं माझं, म्हणजे आमचं ऑलरेडी ते मी सांगूनच असं. पण बाय गॉड ग्रेस म्हणजे मग मी म्हटलं आता घरी तर सांगितलं नाहीये, आता मी ह्याला काय सांगेन पत्रिका पाठवली आणि 4-5 दिवसांनी सांगेन की जुळली नाहीये, सॉरी. तर ज्या दिवशी मी संध्याकाळी ह्याला सांगणार म्हणजे त्या दिवशी सकाळी पण ह्याचा फोन येऊन गेला ऑफिसमध्ये पोहोचताना. कधी हा मुलगा त्या आधी फोन नाही करायचा, तेव्हा आज तुला समजणार आहे ना पत्रिकेचं, मला सांग हा संध्याकाळी. मी म्हटलं हा सांगते. आणि संध्याकाळी जस्ट मी म्हणजे माझं तिथे फिटनेस क्लब होता बोईसरला, तर निघताना मी म्हटलं माझ्या मनात काय माहिती काय आलं, तर मी मम्मीला बोलली की असं त्यांनी विचारलं होतं मला की पाठव म्हणून. तर मी काय तुम्हाला घरी सांगितलं नाही आणि मी डायरेक्ट आता त्याला तसं सांगणार आहे, कारण ऑलरेडी त्याच्यामुळे असं झालं ना, मग तुम्हाला असं नको वाटायला, असं मी बोलली मम्मीला. मम्मी म्हणते असं खोटं कशाला सांगते, असं खोटं का सांगते तू. मी म्हटलं नको आता आपण कशाला पत्रिका वगैरे पाठवायचं नको करूया, मग तुम्हाला असं नको वाटायला, असं पण मी बोलली की त्याला मला त्याच्याशी लग्न करायचं किंवा काय. अगं वेडी असं कसं कोण विचार करेल,
थांब तू असं नको काय सांगू, आपण बघूया असं बोलली. तर मी पूर्ण डिसाईड केलं होतं की मी ह्याला ते उत्तर देणार आहे, पण ते उत्तर माझं थांबलं. मम्मीने असं सांगितलं म्हणून माझं क्लबमध्ये मी सगळं वर्कआउट वगैरे घेतलं, घरी आली आणि मी ह्याला सांगितलं की अजून 2 दिवस हा ना 2 दिवस माझे अजून हे ते सांगितलं नाहीये त्यांनी, असं सांगितलं. आणि मग घरी येऊन मग ताईशी पप्पांशी सगळ्यांशी बोलणं झालं. म्हटलं की आपलं तसं पण म्हणजे आपण बघूया देऊन काय जुळते का पत्रिका की नाही. मग देण्याचं ठरलं. दुसऱ्या दिवशी दिली पत्रिका आणि जुळली. मग काय जेव्हा कधी 8-8:30 वाजता म्हणजे रात्री फोन केला त्याने की कॉंग्रॅच्युलेशन बोलले. मी बोललं जुळले का? ती बोलते हो जुळली ना. मग त्या दिवशी असंच बोलली तू. 8-8:30 मी त्या दिवशी दिली पत्रिका आणि अक्षय तृतीया होती, त्याच्या दुपारी मी लंच टाइम मध्ये सॉरी अक्षय तृतीयेच्या दिवशी लंच टाइम मध्ये आणि 8:30 फोन केला त्या दिवशी मी पत्रिका तेव्हा सॉरी तर तिने मला सांगितलं. तर त्या दिवशी मी खूप खुश झालो की फायनली चल झालं आता ठरलंय बाबा आता. मग माझ्या घरच्यांना मी सगळ्यांना सांगितलं, त्यांना माहितीच होतं ऑलमोस्ट, माझंच ठरत नव्हतं. ते तर माझ्या मागेच लागले. मी एज ऑफ 31 मध्ये लग्न केलंय. एज ऑफ 31 मध्ये लिटरली म्हणजे मी एवढं नको माझ्या लहान भावाचं माझ्या रिप्लायच्या 8 महिन्यामध्ये 20 ते 25 मुलींना भेटून झालंय हा मुलगा. आणि सगळ्यांना असं हो असं ठीक आहे चालेल असं पण बोलून झालंय की लग्नापर्यंत म्हणजे ठीक आहे हा चल आवडली. ऍक्च्युली तो कुत्र्यांच्या ह्याच्यामुळे म्हणजे कुत्र्यांना सॉरी ते डॉगचं जे प्रेम असतं ना त्याच्यामुळे तो एकदम त्याचं माइंड असं हलून जायचं. त्यावेळेला खूप डिस्टर्ब होतो मी. कुत्र्यांमुळे होतं कोण मारायचं, कोणी मारलेलं असायचं, त्याच्यामध्ये होऊन जायचं. आणि मग फायनली झालं ठरलं. मग माझे मम्मी पप्पा त्यांच्याकडे आले. मग म्हणजे आमचं जसं पत्रिकेचं आलं उत्तर त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं की तुम्ही लोक या एकदा आमचं घर बघायला. मग मम्मी पप्पा आणि जेव्हा माझे सासरे आमच्या घरी आले होते कल्याणला तेव्हा आमचे सासरे बोलले दाढी पहिल्यापासून ठेवतात का ते? मला आईने विचारलं ना तुझे सासरे दाढी पहिल्यापासून ठेवतात का? मी काय प्रॉब्लेम झाला का? दाढी काढावं लागेल का? मला सारखं विचारतो हा फोन केला दाढी काढावं लागेल पप्पांना काही प्रॉब्लेम आहे का? पप्पांना काही सहज विचारलं पप्पांनी, कारण पप्पांनी सुद्धा त्यांच्या म्हणजे त्यांच्या तरुण वयामध्ये पप्पा सुद्धा अशी दाढी म्हणून ते विचारले त्यांनी. तो एक रिझन. मग मी तेव्हा घाबरलो होतो दाढी बद्दल का विचारलं. दाढी नाही काढायला. दाढी काढली तर मी अजून म्हणजे अजून लहान, तुम्ही बघितलंच आहे, अजून लहान दिसणार. मग बोललो ठीक आहे. फायनली सगळं देवाच्या कृपाने झालं, चांगलं झालं. म्हणजे आमचं साखरपुडा पण छान झाला, लग्न पण खूप छान झालं. आणि आज तुमच्या समोर द महाराष्ट्रन कपल ह्या चॅनलची जी स्टोरी आहे ना म्हणजे खूप तुम्हाला मी लाईव्ह सेशनमध्ये सांगू नाही शकलो. पण ती म्हणजे माझं युट्यूबचं चॅनल ना खूप जुनं आहे. 2016 पासून आहे. मी मोटो ब्लॉगिंग करायचो, इंग्लिशमध्ये करायचो. पण इंग्लिशला 2016 मध्ये जास्त व्ह्यूज नाही यायचे. लोक बघायचे पण थोडेफार बघायचे. आणि मला युट्यूब खूप पहिल्यापासून करायचं होतं. मी युट्यूबमध्ये खूप ऍक्टिव्ह होतो. पण तो 2016 गॅप झाला तो झाला. मला आज कळतंय की हा चॅनल आणि ही भेटण्याचं एक रिझन होता. आज जे द महाराष्ट्रन कपल तुमच्या समोर आहे ना त्याचं एक रिझन आहे. ठीक आहे. युट्यूब 2016 पासून करतोय. पण जो लाईव्ह म्हणजे ऍक्टिव्ह होण्याचा जो फेज होता ना तो लॉकडाऊन एप्रिल 2020 मध्ये आम्ही पहिला व्हिडिओ टाकला आमचा इंट्रोडक्शन, जो इंट्रोडक्शनचा व्हिडिओ टाकला. त्याच्यानंतर पहिला ब्लॉग चहाचा. त्याच्यामध्ये आम्ही काय केलं आम्हाला खरंच नाही. मी बोलो काहीतरी करूया, चल सोड, कोणतरी बघेल. आपण तो ऍक्च्युली अपलोड करण्यासाठी बनवलाच नव्हता आम्ही. म्हणजे की आपण कितपत बोलू शकतो कॅमेरा समोर हे बघण्यासाठी आम्ही तो असाच सहज बनवला होता की चल बनवूया म्हणून. पण तोही काय माहिती शरदच्या मनात आलं की नाही चल अपलोड तर करूया, बघूया काय रिस्पॉन्स आहे काय नाही. आणि द महाराष्ट्रन कपल हे जे नाव आहे ना मला बऱ्याच जणांनी सांगितलं अरे यार खूप मोठं नाव आहे, कोण सर्च नाही करणार युट्यूबवर, कोण नाही. मी बोललो नाही यार, द महाराष्ट्रन कपल नावाचं असं कुठलाच चॅनल तो खूप कॅची आहे. द महाराष्ट्रन कपल खरंच सांगा, जर खरंच असेल ना तर कमेंटमध्ये मेन्शन करा. मी त्या मतावरती ठाम होतो की मला असं वाटायचं खूप लॉंग. कृतिका पण मला बोललेली की तो खूप मोठा आहे, कोण सर्च नाही करणार. मी बोललो नाही, द महाराष्ट्रन कपल सगळ्यांच्या मनात असं तो छाप सोडून जाणार आहे असं नाव आहे. आणि
आज मला आज वाटतं 10,000 सबस्क्रायबर झाल्यावरती खरंच ते नाव ते नाव आज मला लोक जेव्हा कोण भेटतं ना तर मला प्रश्न द महाराष्ट्र का भेटतं आणि मला फोन करतात तेव्हा पण म्हणजे असं मनात असं खूप छान वाटतं. हॅलो महाराष्ट्रीयन कपल बोलताय का, तेव्हा खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. आणि अशीच आमची छोटीशी लव्ह स्टोरी होती. म्हणजे मॅरेज आहे म्हणजे आमच्या असं डोळ्यासमोर येतं की पूर्णपणे जिथे थांबलं होतं पूर्ण नाही होतं तिकडे ते अचानकपणे फिरलं आणि वेगळीच स्टोरी तुमच्या समोर आहे. छोटीशी अरेंज कम लव्ह मॅरेज आहे आमची. म्हणजे आणि आम्हाला कुणी जर पहिल्यांदा भेटलं तर कुणी बोलला की तुमचं लव्ह मॅरेजच आहे, अरेंज मॅरेज नाहीच आहे. आम्ही एवढे म्हणजे फ्लेक्सिबल आहे एक दुसऱ्यावर. म्हणजे आम्ही माझं जॉली नेचर, मी ती कधी अशी रागवली असेल ना तर मला माहिती आहे मस्ती करायची, हसवायचं, ती हसते, तर तिचं हसणं पण एकदम गोड एकदम. आणि ती तेवढी म्हणजे मला रागवता येत ती ती माझ्यावरती खूप रागवत. तिला पण ती राहत नाही जास्त. ती सगळ्यात जास्त रागवणार कोणावरती, तिच्या आईवरती आणि नंतर नवऱ्यावरती. मग आम्ही तिकडे गेलो ना तर माझी सासू बोलले अरे काय किती भांडते, आपल्या दोघांवरच भांडते, तिचं प्रेम आमच्या दोघांना खूप जास्त आहे म्हणून असं वाटतं. तर आय होप तुम्हाला ही छोटीशी जी आमची स्टोरी आहे, तुम्ही बऱ्याच जणांनी विचारलं होतं आणि मला असं वाटलं की मला स्वतःला ही सांगायची होती पण मी थांबलो होतो की ऍटलीस्ट एक अचीवमेंट होऊन दे त्याच्यानंतर सांगू. तर आय होप तुम्हाला ही आवडली असेल. आणि जर आवडली असेल तर तुम्हाला माहितीच काय करायचंय. व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच जण आमचे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करा. सबस्क्राईब करायचं जे ऑप्शन आहे ते खूप फ्री ऑफ कॉस्ट आहे, काही चार्जेस नाही लागणार. तुम्ही बिंदास सबस्क्राईब, पैसे पण डेबिट नाही होणार त्याचे. हा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलंय ना त्यांनी त्या सबस्क्राईबच्या बाजूला बेल बटन आहे त्याला क्लिक करा, कारण तुम्हाला त्या व्हिडिओचे, आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत नाही, त्यामुळे तुम्हाला कदाचित कळत नसेल. तर प्लीज ते बेल बटन सुद्धा क्लिक करा. चला आता गुड नाईट. आता आम्ही आमच्या झोपायची वेळ झाली. आणि हा, तुम्हाला आमची लव्ह स्टोरी कशी वाटली ते पण. लव्ह स्टोरी नाही, मॅरेज स्टोरी. तिला लव्ह झाल्या माझ्यावर आता, म्हणून ती लव्ह स्टोरी करते. चला आता मग आम्ही तुमचा निरोप घेतो. थँक्यू सो मच. गुड नाईट. बाय.